भारताचा विजय निश्चित आहे। हे क्रिकेटच्या मैदानाला युद्धाशी तुलना करून अशा पद्धतीने काय जे चाललंय काय आहे की मला अभिमान आहे की मी ज्या पक्षाचं सदस्य आहे, माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी सुरुवातीपासून एक स्टँड घेतलं होतं की आपल्याला एक कप नाही मिळालं असतं तर काही वाकडं झालं नसतं। आपल्याला माहीत आहे की जगात सगळी स्ट्रॉंग क्रिकेट टीम कोणाशी आहे जगात, तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे। पण आपण हे टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आपण एक संदेश दिला असतं पूर्ण जगाला की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आतंकवादी देशाशी आपण संपर्क ठेवणार नाही। म्हणजे एका साईडला तुम्ही हे म्हणतात की पाकिस्तान जे आहे, आता परवाच UN मध्ये जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलेले आहे की पाकिस्तान कशा प्रकारे या देशामध्ये दहशत पसरवण्याचं काम करत आहे। मोस्ट टेररिस्ट कंट्री कोणी आहे तर ते पाकिस्तान आहे। त्या पाकिस्तानशी तुम्ही क्रिकेट खेळत आहे कशासाठी की आपल्याला एक कप पाहिजे, एक कप पाहिजे का जे आमची परिवारातले लोकांचा मृत्यू झाला, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्या पाकिस्तानशी। मग पाकिस्तानशी तुम्ही क्रिकेट खेळता आणि क्रिकेट झाल्यानंतर तुम्ही हे सांगता की नाही आम्ही मॅच संपल्यानंतर आम्ही हँडशेक केलं नाही। मग बॉलिंग करतानाही डोळे झाकून बॉलिंग करत होते का? बॅटिंग करतानाही डोळे झाकून बॅटिंग करत होते का? हे अशा प्रकारचे फालतू स्टेटमेंट्स करून ठीक आहे भारताने जिंकलं, कुणालाही आनंद होईल, एका भारतीय म्हणून मलाही या गोष्टीचा अभिमान आहे। पण मला माहीत आहे की एक टुर्नामेंट तुम्ही नाही खेळलं असतं तर जगाकडे हे मोठा संदेश गेला असता। पण काय आहे की क्रिकेट बोर्ड कुणाच्या हातात आहे तर मोठे साहेबांच्या मोठा मुलाच्या हातात आहे। आणि कोट्यवधी रुपये मिळणार असेल तर कसली राष्ट्रीयता, कसली एकात्मता आणि कसला काय पैसे मिळत असेल तर मॅच झाली, आता मॅच संपल्यानंतर